बातमी आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संदर्भातली। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाच्या अपघातावरून आमदार अमोल मिटकरी हे सातत्याने वेगवेगळ्या संशय निर्माण करतात आणि अशातच त्यांनी आज पुन्हा एकदा एक मोठं वक्तव्य केलेलं आहे। विमानामध्ये वैमानिकांना संबोधित करून त्यांचा वापर जो आहे तो अजमल कसाबसारखा करण्यात आला का असा संशय अमोल मिटकरींनी व्यक्त केलेला आहे। अजित पवार ज्या विमानात प्रवास करत होते त्या VSR कंपनीचे पायलट 2 वेळा बदलले गेले। त्या कंपनीवर वर्षभरापासून बंदी होती आणि त्याच कंपनीचं विमान अजितदादांसाठी देण्यात आलं असं मिटकरींनी म्हटलंय। दुसरीकडे त्यांनी VSR कंपनीनं पायलटसाठी काढलेल्या विम्यावरून शंका उपस्थित केली। पायलटचा 50 कोटींचा विमा मिळवण्यासाठी कंपनीनं हे कृत्य केले का असा संशय मिटकरींनी व्यक्त केला। ह्या कंपनीचे पायलट जे आहेत ते अजमल कसाब सारखे हिप्नोटाइज केले गेले होते का, लिट्टे सारखे हिप्नोटाइज केले गेले होते का? जो पायलट त्या VSR कंपनीने दादांना टेक ऑफ घेऊन पोहोचवण्यासाठी नेमला होता तो पायलट बदलला गेलाय ना। तो जो पायलट होता आणि कपूर नावाचा पायलट तिथं आणला गेला। बरं, कपूर जिवंत असल्याचं त्याची पत्नी सांगते आहे, त्याच्यामुळं पायलट सुद्धा हिप्नोटाइज केला जाऊ शकतो का, बारकावे यातले शोधल्याच गेले पाहिजे। त्यामुळे मला ही पण शंका आहे की VSR कंपनीचा या घातपातामध्ये मोठा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही। 1 वर्षापासून त्यावर सारी बंदी होती आणि असं नादुरुस्त विमान ते दादांना दिलं गेलं। VSR विमानाचा जो पायलट आहे तो पायलट वेळेवर बदलला गेला। पहिल्या दिवशी दादा बाय रोड पुण्याला जाणार होते, ते पण प्रोग्राम चेंज झाला। त्या संदर्भात CID चौकशी सुरू आहे। VSR कंपनीच्या पायलटचा 50 कोटीचा विमा हा डिसेंबर 2025 मध्ये काढला गेल्याची बातमी आम्हाला समजली। त्याच्यामुळे त्याला 50 कोटीचा विमा उतरवून बाबा तुम्ही कुटुंबाची काळजी करू नका, आम्ही तुमचं सगळं बघतो असं त्या कंपनीकडून काही आमिष दाखवलं गेलंय का, या दृष्टीने सुद्धा चौकशी झाली पाहिजे, तपास झाला पाहिजे। दरम्यान अमोल मिटकरींनी हा सगळा संशय व्यक्त केल्यानंतर यावर आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। शिवाय अमोल मिटकरींना टोला लगावलाय, आपण पाहूया। मिटकरी हा पहिल्यापासून भुंकणारा प्राणी म्हणूनच त्याच्याकडे पाहिलं जातं। मिटकरींनी असं काहीतरी मीडियासमोर येऊन आरोप करण्यापेक्षा त्याचे जर काही पुरावे असतील, त्यामध्ये काही तथ्य असेल, सुरक्षा एजन्सीसमोर जावं, गृहमंत्र्यांकडे जावं आणि त्याची चौकशी व्हावी। काय झालं आहे, मिटकरी हा त्याची आमदारकीची टर्म संपत आली आणि आता दादांच्या चपला नेऊन त्या माणसानं ती आमदारकी मिळवलेली आहे, काय पूजा वगैरे करून। आता इथून पुढं आता तो थोडासा बेचैन झालेला आहे, बेभान झालेला माणूस आहे। त्या अस्तित्वाची लढाई आहे त्याची। दरम्यान एकीकडे आमदार अमोल मिटकरी हे सातत्यानं अजित पवारांच्या विमान अपघातामध्ये संशय व्यक्त करत असताना आता याच सगळ्या पार्श्वभूमीवर खासदार बजरंग सोनावणे यांनी देखील उडी घेतलेली आहे। कायमच अजित पवारांच्या सोबत असणारे PA अपघाताच्या वेळेला नेमके कुठे गेलेले होते असा प्रश्न आता बजरंग सोनावणे यांनी उपस्थित केलेला आहे। त्यामुळे आता पुन्हा एकदा बजरंग सोनावणे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानं एक वेगळा संशय, वेगळी चर्चा सुरू झालेली आहे। या संदर्भात संसदेत प्रश्न मांडणार असल्याचं सोनावणेंनी म्हटलंय। तसंच मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार असल्याची देखील माहिती सोनावणेंनी दिली। एवढा नेता गेल्याच्या नंतर आम्हाला हा म्हणायचा सुद्धा अधिकार नाहीये का की आम्ही आमच्या नेत्याच्या झालेल्या घटनेचा चौकशी व्हावी, आणि ह्या अनुषंगाने मी चौकशीची मागणी केली आणि आजही करतो आणि मुख्यमंत्री महोदयांना पण भेटणार, गृहमंत्री महोदयांना सुद्धा भेटणार। आणि बघा, दादांना त्यांच्या जीवनात आपण जेवढं मी बघितलं तेवढे एकही PA सोबत नसावा, मी का घडलं, कसे मिळत नाही, हे अशा काही घटना दादांच्या विषयीचं तर मी संसदेत मांडणार, संसदेच्या बाहेर मांडणार, त्या विषयावर बोलू देत नाही तर असं नाही झालं। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।